पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या वतीनं त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिषेक रमपुरे, शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष कुमार घोडके, वाहतूक सेना शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर, शिक्षक सेनेचे राज्य चिटणीस विश्वास गजभार, रोजगार व स्वयंरोजगार जिल्हा संघटक गोविंद बंदपट्टे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि लोककल्याणकारी कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प व्यक्त केला। समाजहितासाठी त्यांनी केलेलं कार्य आजही प्रेरणादायी असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं। कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला उजाळा देत त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली। आज जे अयोध्याचं जे राम मंदिर आहे, या राम मंदिर त्यावेळी मोगलांनी ज्यावेळी हिंदूची मंदिरं पाडून मस्जिद पाडण्याचा जो घाट त्यावेळी केला होता, त्याला अहिल्याबाई होळकरांनी तिथं हिंदूच्या मंदिराचं जीर्णोद्धाराचा जो प्रयत्न केला, आज म्हणजे राम मंदिर असू द्या, श्रीशैलचा मल्लिकार्जुन असू द्या, हे जे आज या देशामध्ये जे अखंडता आणि हिंदू राष्ट्र माता म्हणून जी त्यांना उपाधी आहे, त्या अनुषंगानं आम्ही तिच्या विचाराशी, तिच्या आचाराशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही समर्पित आहोत। हिंदुस्थानची राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जन्मदिनानिमित्त आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर शहराच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे। हे अभिवादन करत असताना अहिल्यादेवी होळकरांचे संस्कार आणखी काय जनतेमध्ये जसं पोचवता येईल ते आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतो। व लोकसेवा व स्त्री शक्तीचे अद्वितीय उदाहरण असलेल्या राजमाता श्री अहिल्यादेवी होळकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने त्यांना इथं अभिवादन केलेले आहे। तसेच अहिल्यादेवींनी ज्या हिंदू धर्माच्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला व स्त्री शिक्षणाचं जे स्त्रियांबद्दल त्यांनी इथं जे हे घालून दिलं होतं, त्या सर्व त्यांच्या विचारांना स्मरण करून याच्या पुढची वाटचाल आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी करणार आहोत, असा संकल्प आज त्याच्या जयंतीनिमित्त आम्ही केला।